चला 2 ओव्हर घ्या पटापट चला. चला सलामीची जोडी तुम्ही पाहता विकी मुंबईकर आणि नयन कोळी हे दोन ओपनिंग बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राईकला विकी मुंबईकर, नॉन स्ट्राईकला नयन आहे आणि गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये हरिओम आलाय. सामन्यावरती सुरुवात. पहिला बॉल हरिओमचा ओव्हर द विकेटने बॉलिंगसाठी तयार आहेत. पहिला बॉल हरिओमचा आणि पहिल्याच बॉल वरती बिग हिट केलाय. आला वेगाने तसा गेला वेगाने. बॉल मिड विकेटला क्लिअर करत फ्लॅट अँड फ्युरियस बॉलला उडवलाय. 6 धावांसाठी विकी मुंबईकरच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. हरिओमच्या विरुद्धामध्ये आज षटकार आलाय. षटकारानं मात्र स्वागत केलं हरिओमचं. षटकारानं खातं उघडलंय संघाचा. श्री गणेश टीमची धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6 रन. दुसरा बॉल घेऊन हरिओम बॉलिंगसाठी तयार. दुसरा बॉल चपल होऊन हुक केलाय. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकेंट एरिया मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक येतोय विकी मुंबईकरच्या बॅट मधून चौकार. कडक बॅटिंग, कडक बॅटिंग. पहिल्या बॉलवरती मिड विकेटला, दुसऱ्या बॉलवरती हुकचा फटका. फाईन लेगला चौकार तिथे वसूल केलाय. 2 बॉलमध्ये 10 धाबा जमवलेत. म्हणजे आतापर्यंत 500चा स्ट्राईक रेट आहे विकी मुंबईकरचा. 2 बॉलमध्ये 10 रन. आता डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक ठेवलाय. स्वतः सूर्यकांत मडबी आता तिथे चालले डीप मध्ये. टॉस इथे जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा गावदेवी धिबाल या टीमने घेतलाय. सन्माननीय वैभव ठाकूर जुईनगर यांचं आगमन झालंय. त्यांचंही करूया आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. यावेळेस खूप चांगला ट्रायोनिक गॅप मधून आता क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय विकी मुंबईकरच्या बॅट मधून आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 14. सेमी फायनल मध्ये अगदी झकास सुरुवात. डगआउट मधूनच मात्र विकी मुंबईकर सेट होऊन आलाय. कारण पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार. इथे बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या कडे लागल्यानंतर बॉल चालला विकेट किपरच्या मागे. फाईन लेगला रनआउटची संधी आहे परंतु फेकी उशीर आली. त्यामुळे काय रनिंग बिटवीन द विकेट. विकीला तुम्ही अडवू शकत नाहीये. विकी असा खेळाडू आहे, एक ताकदवान खेळाडू आहे. 2 धाबे ते सहज रीतीने पूर्ण केलेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 16. हा बॉल वेगाने टाकला हरिओमनं. त्यामुळे पिक करू शकला नाहीये. टप्पा पडल्यानंतर या बॉलवरती हरिओमला उचली सुद्धा चांगली प्राप्त झाली आणि ते बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. 4 बॉल नंतर मात्र हा बॉल अगदी 4 बॉलच्या तुलनेने चांगला टाकलाय. योग्य दिशा, योग्य टप्पा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा पिक झाला नाही. या टायमिंग झालं नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग तिथे. तोपर्यंत 1 धाव मिळते विकीला आणि या सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी धिबाले या टीमची धावसंख्या बिनगडीबाद 17. 2 बॉल शेवटचे अगदी वेगाने टाकले होते हरिओमनं. त्यामुळे पीक झाले नाहीये. टायमिंग झालं नाहीये विकी कडून. आता ओव्हर नंबर 2 मध्ये मनोज चव्हाण बॉलिंग साठी आलेत. म्हणजे शेवटचं षटक
उपांत्य फेरीचा हा सामना तुम्ही पाहताय. त्यानंतर ग्रँड फिनाले 17 धाबा झालेत बिनगडी बाद 17. झकास सुरुवात. दुसरा बॉल चांगला फटका आहे गॅप मध्ये आखे दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉलला काढलाय. वन बाउन्स ओव्हर द रो. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार विक्की मुंबईकरच्या बॅट मधून आणि सर्वच्या सर्व धाबा विकीच्या बॅट मधून आल्यात. 21 धाबा झालेत. कारण नयन कोहली अजून स्ट्राईक वर नाहीये. अजूनही एकी चेंडूचा सामना केला नाहीये. त्यामुळे विकी सर्व डाबाची सूत्र त्याने हाती घेतलेली आहेत. ओव्हर पिच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉलर ओव्हर द हेड. अगदी लांबच लांब मारलाय. चंद्रबा नभात आणि बॉल मारलाय ढगात. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 27 धाबा झालेत. 27 ऑन बोर्ड. ओ स्लॉग स्वीप. व्हॉट अ शॉट. नेत्रदीपक फटका. सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून देणारा फटका आहे. विक्कीच्या बॅट मधून येतो आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा उत्तुंग षटकार. या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. अगदी धाबांचा पाऊस पाडतो विक्की. हा बॉल चांगला आहे. प्रचंड वेग आहे. बीट करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. अजूनही बॉल शिल्लक आहेत 2. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 33 धावा. फुलटॉस बॉल मागे चाललाय. विकेट किपर इथे झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. चालेल. एकच शेवटचा बॉल राहिला. 1 धाव इथे मिळते. टीमची धावसंख्या 34 आणि त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा ज्यांचं शुभागमन होतोय नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक तथा क्रीडा समिती सभापती आदरणीय श्री गिरीश काना म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे रनआउटची संधी आणि फलंदाज होईल बघूया. नॉट आउट म्हणजे 2 धाबा कंप्लीट झालेत आणि या 2 रन पहिला डाव संपलाय. टीमची धावसंख्या 36 धावा झालेत बिनगाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता धावा करायच्या आहेत ऐरोली कोलीवाडा या टीमला 37 टू विन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पावसाळी रबर बॉल स्पर्धेच्या आता उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती होतोय नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा समिती सभापती सन्माननीय श्री गिरीश काना म्हात्रे यांचं आगमन होतोय. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. चला बॉल द्यायचा. नवीन बॉल द्या. वेलकम सुस्वागतम. टू 37 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. आणि या 37 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये मनोज चव्हाण आणि त्याच्या जोडीला अभि जोशी आहे. लक्ष मोठं आहे 37 आता पहा मैदानाच्या आतमध्ये प्रकाश थोडासा दूर चाललाय. अगदी संधी प्रकाश सुरू आहे. फायनलची मॅच अजून बाकी आहे. थोडीशी घाई करा. चला फिल्डिंग सेट करा लगेचच. दिवाले टीम 37 धाबांचं लक्ष आणि त्यांच्या समेत मात्र आमचे कॅप्टन देवनाथ मडवी यांचंही आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. नवी मुंबई शहराचे एक लिजेंड खेळाडू ज्यानं 90चा काल गाजवलाय. 90चा 95चा काल गाजवलाय आणि अनेक अर्धशतक त्या काळामध्ये MRI बॉलमध्ये ज्यानं ठोकलेले आहेत असं आमचे मित्र देवनाथ मडवी यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत.
चला जाऊया बॅक टू द क्रिकेट मैदानामध्ये. विकी मुंबईकर ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी आलेत. 37 करायचे आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अभिसाठी आणि पहिलाच बॉल पिक केला बॉलला, परंतु टिक व्यवस्थित झालं नाही. परंतु देवेशनं चांगला प्रयत्न केलाय. रिले कॅच पकडलेले आहे. बघूया आता अंपायर बघूया काय सिग्नल करतायत. रिले कॅच पकडलेले आहे तिथे. बघूया ते प्रेक्षक सांगतायत की हे षटकार आहे. श्रीकृष्ण दिबा टीमचे सर्वच मेंबर आहेत त्यानं जवळून पाहिलंय की देवेशची रिएक्शन काय. ज्यावेळेस देवेशनं टपली मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मात्र एक पाय देवेशचा मागे होता सीमारेषेच्या पलीकडे, असं निदर्शनास आलं. आम्ही सुद्धा हलकस बारीक बघितलं आणि तिथे पंच आता सांगतायत की षटकार आहे. पंचांचा इशारा षटकार. चांगला प्रयत्न देवेशला सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. रिले कॅच अगदी आपण व्हॉलीबॉल खेळतो तसाच प्रयत्न होता देवेशांचा. ओ आता फटका फसलाय. आता स्वतः विकी मुंबईकर चालले आहेत बॉलच्या खाली आणि ते अप्रतिम झेल टिपलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विकी मुंबईकर आणि फलंदाज अभि जोशी आउट. विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का ऐरोली कोलीवाडा टीमला लागलाय. अभि जोशी बॅक टू द पॅव्हिलियन. आता 10 बॉल शिल्लक आहे. त्यांनी धावा करायच्या आहेत 31. अनिकेत बॅटिंग साठी आता चाललेत मैदानामध्ये. अनिकेत सालुंके चिंगी या टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. नेट नंबर 3 मध्ये 1 डाऊन फलंदाज. 10 बॉल 31 करायचे आहेत. कारण चिंगीकडे क्षमता आहे की मोठ्या ॲबिलिटीचा खेळाडू आहे. अनेक अशा कंडिशन मध्ये मॅचेस त्यानं फिरवलेले आहेत. तोच बॅटिंग साठी चाललाय आणि पहिलाच बॉल वरती बिग हिट. बॉल चाललाय सीमा रेषा पार. सिक्सर. मी मगाशी उल्लेख केला चिंगीकडे मोठी ॲबिलिटी आहे. असे बरेच सामने ऐरोली स्पर्धेमध्ये मी पाहिलेत. चिंगीनं एक हाती फिरवलेले आहेत. आता 9 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 25. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. ओ ते फुलर लाईनचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. 1 रन कंप्लीट. तिथे ओ मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा इथे अनिकेतने घेतलाय. 2 धावा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथे 3 धावा चोरलेत. बघता बघता 3 धावा चोरलेत. बघूया अंपायर काय सिग्नल करतायत. इथे 22च्या स्वरूपामध्ये 3 धावा येत आहेत. धावा कशा येऊ द्या, धावा यायला महत्व आहे. आता 8 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 22. अजूनही या 2 बॉल मध्ये एक षटकार आला तर मॅचचं टर्निंग पॉइंट होईल. मॅच खेचली जाईल ऐरोली कोलीवाडा टीमकडे. ओ स्लॉक करण्याचा प्रयत्न. इथे गती काढली होती बॉल वरती. विकी मुंबईकरनं स्विंगीनं मिस, त्यामुळे बीट केलाय. मी म्हणेन मनोज चबान यांना डॉट बॉल. म्हणजे आता 7 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. ओ इथे फटका फसलाय. विकेट किपर चालला नाही परंतु तिथे झील कंप्लीट करू शकला नाहीये. इथेही डॉट म्हणजे लगातार 2 चेंडू डॉट आलेत. म्हणजे आता येणारे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी ऐरोली कोलीवाडा टीमला धावा करायच्या आहेत 22. आता थोडंसं कठीण वाटते. म्हणजे 6 बॉल मध्ये एक्झॅक्टली 3 तर मारायचे आहेत. त्यामध्ये त्यातल्या त्यात तुम्हाला चौकार सुद्धा मारावा लागेल. 3 मारले तर 18 होतील आणि 2 मध्ये एक चौकार सुद्धा मारावा लागेल. कोणाला आलाय बॉलिंग साठी. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल निर्धावाला कुणालकडून. म्हणजे आता 5 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. आता लक्ष हळूहळू कठीण वाटायला लागलाय ऐरोली कोलीवाडा टीम साठी. परिस्थिती आता तशी राहिली नाहीये. ओ इथे पिकअप केला बॉलला. उडवला चिंगीनं. बॉल सीमा रेषा पलीकडे. अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता करायचे आहेत 16 रन. वड मॅच
4 बॉल 16 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कुणालच्या विरोधामध्ये अनिकेतच्या बॅट मधून षटकार आलाय. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉल मध्ये धाबा करायचे 16. फुलटॉस बॉल. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषेच्या बाहेरूनच बॉल आणावा लागेल. मित्रांनो, क्रिकेटमध्ये हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यास कुणालाच विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. अगदी तसाच खेळ सुरू आहे चिंगीचा. मी मगाशी उल्लेख केला, चिंगी असा फलंदाज आहे, एक मोठ्या ॲबिलिटीचा फलंदाज आहे. तर 3 बॉल आणि धाबा करायचे 10. 3 बॉल 10 धाबांची आवश्यकता. वड मॅच. ओ फुलोरलेनचा बॉल बॅटची कडा घेतली, प्लेड ऑन झालाय. यष्ट्यांचा वेध घेतलाय, चिंगीचा काटा काढलाय कुणालनं, जो मात्र दिवाले टीमच्या विजयाच्या आड भिंतीसारखा उभा होता. त्या भिंतीला आता पाडलाय कुणालनं. इथे दांडी गोल केली, काठी काढली कुणाल न. चिंगीची आता 2 बॉल 10 धाबांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथून जर चौकार आला तर लास्ट बॉल मध्ये प्रेक्षकांना मजा येईल. इथून जर षटकार आला तर शेवटच्या बॉल मध्ये प्रेक्षकांना मजा येईल. त्यामुळे अजूनही 50-50 चान्स आहे. या बॉलवरती मोठा फटकाला नवीन फलंदाज बॅटिंग साठी आता मैदानामध्ये. आय थिंक अजिंक्य आहे. 2 बॉल 10 धाबांची आवश्यकता. कुणाल निघालाय राऊंड द विकेटने. ओ चांगला बॉल आहे, पडल्यानंतर बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. सिंगल न फायदा होणार नाहीये. डॉट बॉल आलाय असं नाहीये, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये बघूया आता अंपायर काय सिग्नल करतायत. बॅटला कुठेतरी ब्रेक झाला. बॉल सिंगल म्हणजे 1 चेंडू ते 9 धाबा. डॉट बॉल आहे का? यस. 1 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. आता दूर चाललाय विजयापासून ऐरोली कोलीवाडा हा संघ. आणि चला आता कॅच इटचा कॉल आहे. कुणाल स्वतःच्या फलद्रो मध्ये गेलाय कॅच साठी आणि खूप चांगला झेल कंप्लीट केला फलंदाज बा. चला श्रीकृष्ण दिबा टीम टॉस साठी या आणि हा सामना जिंकलेला आहे 9 गडी राखून. 1 ओव्हरची फायनल आहे, लक्षात घ्या दोन्ही टीम. 1 ओव्हरची मॅच आहे, कारण सूर्य आता अस्ताला गेलाय, पूर्ण अंधार झालाय. आणि या मॅचचा सामना बी आपण डिक्लेअर करूया. विकी मुंबईकर तिसऱ्यांदा तिन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने घेतला. विकी वेल प्लेड. चला या विकी आलाय दोन्ही मॅच द्या त्याला.